नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सुपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः। उभयोरोपि दृष्टोंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः। सलिलीपय जैसे एक होनी मिनले असे। परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 16व्या श्लोकाचा विचार आपण करत आहोत। या 16व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता अर्जुना काही एक सांगेन मी असं म्हणून आत्मस्वरूपाच्या संबंधाने अर्जुनाला निसंदेह बोध प्राप्त व्हावा यासाठी तत्वज्ञानी महापुरुषांचा काय विचार असतो तो विचार किंवा त्यांचं प्रामाण्य प्रमाण देऊन सांगतात। तत्वाची दृष्टी ज्यांना प्राप्त झाली त्यांना तत्वदर्शी असं म्हणतात आणि तत्वदर्शी असणाऱ्या महापुरुषांकडून ज्यांचा निर्णय केला जातो तो निर्णयच परमात्मा भक्तराज अर्जुनाच्या समोर सांगत आहेत। ज्या ज्या पदार्थाला देश काल वस्तूचा परिच्छेद लागतो त्या वस्तूला असत असं म्हणतात आणि असत असणाऱ्या पदार्थाचा कोणत्याही काळामध्ये भाव म्हणजे विद्यमानता किंवा सत्ता अजिबात नसते। तो पदार्थ जरी प्रतीतीला आला तरी तत्वतः मात्र तो पदार्थ नसतो। खोटा पदार्थ भासतो, जो भासतो त्यालाच खोटं असं म्हटलं जातं। व्यवहारातही आपला नियमच आहे। आपल्या मराठी भाषेमध्ये असणाऱ्या म्हणीलासुद्धा तत्त्वज्ञानाचा आधार आहे। जे दृश्य असतं ते नष्ट असतं की नाही, म्हणून तर व्यवहारात माणसं म्हणतात ना दिसतं तसं म्हणून तर जग, असा नियम आहे की नाही। ही म्हण आहे पण या म्हणीलासुद्धा तत्वज्ञानाचं अधिष्ठान आहे। म्हणजे किती पूर्वजांची आपल्यावर कृपा आहे की त्यांनी आपल्या म्हणीमध्ये वाक्यरचनेमध्ये सुद्धा तत्वज्ञान गोवलेलं आहे। जसं एखाद्या धाग्यामध्ये फुलं गुंफवावे तशा प्रकारे तत्वज्ञान त्यांनी गुंफलेलं आहे। तो काही आपला आजचा विषय नाही। पण भगवान परमात्मा म्हणतात तत्वज्ञानी महापुरुषांनी जो निर्णय दिला आहे तो निर्णय मी तुला सांगतो अर्जुना। जो पदार्थ असत असतो याचा अर्थ ज्याला देशाचा कालाचा किंवा वस्तूचा परिच्छेद लागतो, जे मर्यादित होतात संकोचित असतात ते कधीही कोणत्याही काळामध्ये विद्यमान नसतात। विद्यमान काय असतं, ज्याचा कोणत्याच कालात बाध होत नाही त्याला सतः असं म्हणतात। आणि सतः अभावः न विद्यते, त्यांच्या कोणत्याही काळामध्ये अभाव कधीच होत नाही। सत्तत्व आहे परब्रह्म, कारण ते सत्स्वरूप आहे, त्याचा वाद कधी होत नाही। पण ते अनुभवाला काय येत नाही, हीच तर अडचण आहे ना। अनुभव हे त्याचं स्वरूप असल्यामुळे त्याचा अनुभव घेता येत नाही। ज्याप्रमाणे गोडी हे गुळाचं स्वरूप आहे, त्या गोडीला जर आपण विचारलं की तुम्हाला तुमची गोडी चाखता येईल का, उत्तर काय येईल, गोडी हेच गोडीचं स्वरूप आहे। जशी ती गोडी आपल्या स्वतःच्या ठिकाणची असणारी गोडी चाखू शकत नाही, एवढं आहे की ती गोड पदार्थाची गोडी दुसऱ्या पदार्थाला देता येते पण स्वयं स्वतःला मात्र त्याचा आस्वाद घेता येत नाही। तसंच आहे ज्ञान स्वरूप असणारं जे आत्मतत्व आहे ते आपलं ज्ञान अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये प्रकाशित करू शकतं। त्याच्यामुळे सकलार्थमती प्रकाश असं होऊ शकतं, पण स्वतः ज्ञान हे त्याचं स्वरूप असल्यामुळे त्याचा अनुभव घेता येत नाही। पंचदशिकाराने शब्द ठेवला स्वयमेवानुभूतित्वात् विद्यते नानुभव्यता। तो अनुभवाचा विषय होत नाही, अनुभव हेच त्याचं स्वरूप आहे आणि म्हणून अनुभवाला पुन्हा अनुभवाचं विषयत्व कधी येत नाही आणि त्याचा अभाव कधीच नसतो। जरी तो कोणत्या इंद्रियाला मनाला बुद्धीला जरी गोचर झाला नाही, त्याला आपण शब्द वापरतो दृग्गोचर, तो कधी आपल्याला गोचर होत नाही। अवांग मनस गोचर त्याला म्हणतात, पण नाही म्हणण्याची सोय मात्र नाही।
कारण जर त्याचा अभाव आपण मानला जगतातला कोणताही व्यवहार होणार नाही. मी आपल्याला उदाहरण देतो. आपण जागृतीमध्ये आहे की नाही? हो तर म्हणा. जागृतीमध्ये आपण आहे की नाही? आपण पाठ ऐकतो आहे याचा अर्थ जागृतीमध्ये आपण आहे. स्वप्न आपल्याला दिसतं की नाही? स्वप्नातही आपण आहोत. गाढ झोपेमध्ये आहे आपण. गाढ झोपेमध्ये जर मी नाही असं जर असतं तर मी सुखाने झोपलो होतो, मी काहीच जाणत नव्हतो, हा व्यवहारही घडला नसता. गाढ झोपेमध्ये आपण आहे याची आपल्याला जाणीव नाही आहे. माझं काय काय आहे, मी कोणा याचा विसर पडल्याशिवाय आपल्याला गाढ झोप लागतच नाही. गाढ झोप त्यालाच म्हणतात ज्यामध्ये मी असंही आपल्याला आठवत नाही, पण नाही म्हणण्याची सोय नाही. तिथेही आपलं अस्तित्व आहेच. आपलं अस्तित्व आहे म्हणूनच आपला पुढचा व्यवहार होतो. सुखम अहम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम. मी सुखाने झोपलो होतो, मी काहीच जाणत नव्हतो. हा व्यवहार अज्ञानाचा असेल किंवा सुखाने झोपल्याचा व्यवहार असेल, हा व्यवहार माझ्या अस्तित्वावर अवलंबून आहे. म्हणजे मी आहे म्हणून पुढचा व्यवहार आहे. हे जसं आपल्या जीवनामध्ये अनुभवाला येतं तसं जगताच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला जगत दिसतं की नाही? जगत आहे. त्या आहेपणातला आहे हा जो भाव तो परब्रह्माचा आहे. आणि जर तो मानला नाही तर जगत अंध्या नावाचा प्रसंग प्राप्त होईल. म्हणून सत वस्तू जरी कोणत्या इंद्रियाला, मनाला, बुद्धीला गोचर झाली नाही तरी ती नाही असं मात्र म्हणताच येत नाही. आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा हा उपकार आहे की बाकीचे असणारे लोक जगाकडे पाहतात आणि आपलं तत्त्वज्ञान जगदीशाकडे पाहतं. बाकीचे लोक उपाधीकडे पाहतात, ते उपहित चैतन्याला विषय करतात. सामान्य माणसं कार्य आणि कारणाला पाहतात. पण आपलं भारतीय तत्त्वज्ञान कार्यकारणाच्या अतीत असणाऱ्या परब्रह्म अधिष्ठानाला विषय करतं. म्हणजे इतकी सूक्ष्मदृष्टी आपल्या भारतीय वेदांत शास्त्रामध्ये किंवा तत्त्वज्ञानामध्ये आहे. म्हणून जे तत्त्व त्यालाच जे विषय करतात त्याला तत्त्वज्ञान असं म्हणतात. आणि तत्त्वाला जाणणारे तत्त्वज्ञ असतात. मग ते काय करतात? उपाधीमध्ये असणाऱ्या गुप्त चैतन्याला जे सर्वगत आहे ते मीच आहे असं आत्मत्वाने त्याचा स्वीकार करतात. काल आपण थोडासा विचार केला. आपण उपाधीचा स्वीकार करतो. उपाधीचे धर्म तादात्म्य रूपाने आपल्याला लागतात आणि संत महात्म्य उपाधीला सोडतात. येत आत्मा तो आत्मा याच्या ठाई, देखीचे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आनाहाती. ते मात्र वेगळेच आहे. जगामध्ये अशा महात्म्यांची संख्या खूप कमी आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. ते काय करतात? सगळीकडे परमात्माच आहे असं पाहतात. वासुदेव सर्वम. सर्वम काय आहे? वासुदेव आहे. जयाच्या प्रतितीच्या वाखारा, पवाड होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. त्याच्या अगोदरची होई ना, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, मनोनी भक्ता माझे रावो आणि ज्ञानिया तोची. आपण स्थूल देहाची उपाधी स्वीकारतो. मग व्यवहारात आपल्याला विचारलं तुम्ही कोण आहात? मी क्रोश आहे, मी स्थूल आहे. म्हणजे स्थूल देहाचे धर्म स्वीकारतो. मी काळा आहे किंवा मी गोरा आहे, आपण हे स्वीकारतो. पण या स्थूल देहाच्या अतीत सूक्ष्म आणि कारण देहाच्या अतीत असणारं तत्त्व आहे त्याचा आपण स्वीकार करत नाही. कधी करतो, कधी करतही नाही. या तीन अवस्थेमध्ये भ्रमण करणारं फिरणारं चैतन्य त्याला जीव चैतन्य असं म्हणतात. ते कायम फिरत राहतं. जीव आपल्या निश्चयावर कधी आढळ नसतो. कधी त्याला वाटतं स्थूल देहाला विसरावं तर विसरतो, स्वप्नात जातो. स्वप्नामध्ये या देहाला विसरला, गाढ झोपेमध्ये गेला तर दोघालाही विसरतो. पुन्हा जागा झाला की स्मरण ठेवतो. असं तीन अवस्थेमध्ये संचार करणारं आणि त्याला स्वीकार करणारं चैतन्य त्याला जीव चैतन्य असं म्हणतात. पण उपाधीचा भाग बाजूला सारून ते तत्वाला जाणणारे महात्मे सतत कायम किंवा संत आपल्या स्वस्वरूपाला स्वीकारतात. समोर आली उपाधी तर उपाधीला बाजूला सारायचं
आणि तत्वाला विषय करायचं. म्हणजे घटक किती आले समोर? एक आहे तत्व, दुसरी आहे उपाधी. तत्व कुठं आहे? उपाधी माझी गुप्त रूपाने आहे. मग उपाधीमध्ये तत्व जर असेल, त्या तत्वाला स्वीकारायचं कसं, ओळखायचं कसं, किंवा त्याची निवड कशी करायची, याला तर विवेक म्हणतात. की सार आणि असार याचं पृथक्करण करणं आणि सार रूपाने ग्रहण करायचं आणि असाराचा परित्याग करायचा, यालाच विवेक असं म्हणतात. आणि तो विवेक त्यांच्याकडे आहे. त्या विवेकातून ते निवड कशी करतात, तो विचार ज्ञानोबापुढे अनेक प्रकारच्या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगतात. आता यातला एक बारकावा आहे, सूक्ष्म भाग. दृष्टांत अनेक का सांगतात? काही साहित्यिक असं म्हणतात की संत महात्म्याच्या वाङ्मयामध्ये पाल्हाळ आलेला आहे. पाल्हाळ म्हणजे अतिशय विस्तार आलेला आहे. आता यांनाही काही समजत नसतं बरं, पण ते फक्त आपलं काहीतरी मीमांसा करायची, चिकित्सा करायची, किंवा आम्ही फार अभ्यासू असं दाखवायचं, म्हणून ते आक्षेप काय ठेवतात की पाल्हाळ आला. संत वाङ्मयातला पाल्हाळ हा पाल्हाळ नसतो, ती त्यांची दया असते. कारण समोर जर अनेक अधिकारी आले असेल तर सगळ्याच अधिकाऱ्यांना बोध व्हावा, सगळ्या अधिकाऱ्यांसाठी सगळे दृष्टांत असतात, हा पहिला अर्थ. किंवा एकाच अधिकाऱ्यासाठी अनेक दृष्टांत सांगता येतात का? पहिल्या दृष्टांताने नाही समजलं की दुसरा आरूढ करायचा, दुसरा नाही समजला की तिसरा, तिसरा नाही समजला की चौथा. अनेक दृष्टांताची दोन कारणं. एकच अधिकारी असेल तर त्याला अनेक प्रक्रियेतून कोणत्या का प्रक्रियेनं व्हायना फक्त आत्मबोध त्याच्या बुद्धीवर आरूढ व्हावा, हे पहिलं कारण. आणि मग अनेक अधिकारी असेल तर मग बाकीचे अधिकारी बरोबर आपल्या जवळचा दृष्टांत पकडून ठेवतात की अरे बरोबर आहे, हे सांगितलं म्हणजे आम्हाला कळालं. ही ज्ञानोबांची दयाभाववृत्ती आहे, त्यामुळे ते अनेक दृष्टांत आपल्या समोर देतात. हा एक अर्थ झाला. दोन कारणं. तिसरं कारण, ज्ञानोबांचं वय 16 वर्षाचंच आहे. 15 वर्ष पूर्ण आणि 3 महिने झालेले होते. 15 अधिक 3 महिने म्हणजे 16 वर्षाला प्रारंभ. त्या काळात ज्ञानेश्वरीची रचना केली. आणि त्या काळात ज्ञानोबांचं निरीक्षण किती सुंदर असेल, दृष्टांताच्या माध्यमातून कळत आहे. काही काही दृष्टांत तर आपल्यालासुद्धा माहिती नसतात, की जे आपल्या क्षेत्रातले असतात. एक 16व्या अध्यायामध्ये दृष्टांत आलेला आहे. ते पारधी लोक आहे ना, शिकार करण्याकरता निघतात. आणि मग शिकार करण्यासाठी निघाले की ते आपल्यासोबत साहित्य घेतात. तो दृष्टांत जर पारध्याने ऐकला तर त्यालासुद्धा कळलं की एवढं न्यावं लागतं सोबत. नाही तर पारध्याला तरी काय माहिती आहे? पाशिके पोती वागुरा, सोनी ससानी चिकाटी खोचरा, घेऊन निगती डोंगारा पारधी जैसे. कोणते पारध्याला तुम्ही विचारा, त्याला यादी नाही सांगता येणार. पण ज्ञानोबांचं निरीक्षण काय आहे? पाशिके म्हणजे फाशे, शिकार केली तर मग पोते, वागुरं म्हणजे जाळं, सुनी म्हणजे शिकारी कुत्रे, ससाने म्हणजे ते बैरी ससाना, चिकाट्या चिकाटणी म्हणतात त्याला, आणि खोचरा म्हणजे अनुकुचीदार असणारे भाले. एवढं साहित्य न्यावं लागतं. ते आपलं कीर्तन थोडीच आहे, टाळ विना मृदंग, ते शिकार करायची की नाही. निरीक्षण म्हणतात या गोष्टीला. आणि दृष्टांत कुशल वक्ता असावा लागतो. वक्त्याला निरीक्षण केल्याबरोबर दृष्टांत आठवला पाहिजे. काही कीर्तनकार खूप हुशार असतात. फेटा बांधल्यानंतर विना घेईपर्यंत ते आले ना, तेवढ्या वेळात त्यांना काहीतरी सुचतं आणि बरोबर प्रसंगाला ते सांगून टाकतात. दृष्टांत कुशल वक्ता त्यांना म्हणतात. यातून ज्ञानोबांची आपल्याला बुद्धिमत्तेचं चातुर्य आणि त्यांच्या ठिकाणचं निरीक्षण शक्ती बघावी लागेल, हाही अर्थ घेता येईल. ज्ञानोबा उदाहरण सांगतात. या 2 ओव्यांचा पाठीमागे आपण आता विचार बराच केलेला आहे. पुढे निवड कशी करतात, त्यांच्या ठिकाणी विवेक कसा असतो. ज्ञानोबा निसर्गातला पहिला पक्षी घेतात. आता ज्ञानोबाच्या समोर काही निसर्गाचा अभ्यास करणारी मंडळी असतील की नाही, मग त्यांच्यासाठी राजहंसाचं उदाहरण. सगळ्या पक्ष्यांचा ज्ञानोबा वापर करतात. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात पाठामध्ये. ज्ञानोबाने राजहंसही घेतला, बगळाही घेतला आणि कावळाही घेतला. विवेक कावळिया नाही तैसा, कावळ्याला विवेक नाही. वांता का वाढिलिया, साजूक का सडलिया, विवेक कावळिया नाही तैसा. म्हणजे तामस ज्ञान सांगण्यासाठी कावळ्याचं उदाहरण, नंतर राजस सांगण्यासाठी बगळ्याचं उदाहरण. बकाच्या गावी घेपे क्षीरनिरस कलवी,
त्याला दूध आणि पाणी काही कळत नाही. पण निसर्गामध्ये एक पक्षी असा आहे राजहंस, त्याचं चालणंही ऐटदार आहे आणि त्याचं निवडसुद्धा खूप चांगली आहे. काय चालणं आहे? राजहंसाचे चालणे भोतळी झालिया शहाणे, आणि के काय कोणे चालावीचे ना. चालणंही चांगलं आहे, दिसायलाही पांढरा शुभ्र आहे आणि विवेकी आहे. काय करतो? आता कधी निसर्गामध्ये असं होतं की राजहंसाला मान भेटतो ना, चालणं वजनदार आहे त्याचं. बगळ्यालाही असं वाटतं की आपणही त्याच्यासारखं चालावं. मग कधी कधी बगळा कॉपी करतो, तशी नक्कल करतो बघा चालण्याची. बरं, दिसायलाही पांढरा शुभ्रच आहे, आकाशामध्ये संचारही तसाच करतो, पण लोकांच्या लक्षात येत नाही. मग आता कोणता बगळा आहे आणि कोणता राजहंस आहे परीक्षा करावी लागेल की नाही? मग त्याचं परीक्षण एक आहे. वाटीभर पाण्यामध्ये कपभर दूध ओतायचं, हे काही सांगायची गरज नाही, गावोगावी असं होतच आहे. पाणी जास्त असतं आणि दूध कमीच असतं की नाही. आणि ते मिश्रण केलेलं जल किंवा दूध आपण कुठं ठेवायचं? बकाच्या आणि राजहंसाच्या समोर ठेवायचं. बकाच्या गावी घेपे क्षीरणे रस कलवे. बगळ्याच्या गावामध्ये आपण मिश्रण ठेवलं, सरसगट प्राशन करतो बघा, काही त्याला कळत नाही. जास्त प्रमाणामध्ये साखर टाकली तर आपल्यालाही कळत नाही की याच्यात दूध किती आहे आणि पाणी किती आहे. फक्त म्हणावं लागतं माझ्या दुधात नाही पाणी, पण असतंच ते पाणी, आहे की नाही? सलिली पय जैसे, पय म्हणजे दूध आणि सलिल म्हणजे काय? पाणी. ज्ञानोबाने शब्द कसा ठेवला बघा, सलिली पय जैसे. पई सलील असं नाही, सप्तमी कोणाची घेतली आहे? पाण्याची. म्हणजे पाण्यामध्ये दूध टाकलेलं आहे, दुधात पाणी नाही टाकलेलं, ते बरं आहे. दुधात जर पाणी टाकलं असेल तर एक वेळेस ते मान्य होईल, पण इथं तसं नाही, पाण्यातच दूध टाकलेलं आहे. का? कारण द्यायचं ना बगळ्याला किंवा राजहंसाला द्यायचं आहे. मग ते अधिकारानुसार ते गुरुवारी मारुदेवा सांगत असतात, जावाई जर आला ना तर सासूबाई 3 दिवस म्हशीला पाणीच वाजत नाही. का? दूध घट्ट आलं पाहिजे की नाही, एवढं प्रेम आहे. आणि मग पाण्याचं प्रमाण वाढत गेलं तर समजून घ्यावं आपल्यावर प्रेमसुद्धा पातळ आहे. इथं तसंच आहे, सलिली पय जैसे. पाण्यामध्ये दूध टाकलेलं आहे, एक होनी मिळाले असे, ते एकत्र होतं, एकरूप झालेलं असतं. मिळाले म्हणजे मिळालेलं आहे, परंतु त्याची निवड बगळ्याला करता येत नाही. करता येते निवड कोणाला? राजहंसाला करता येते. परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. राजहंसाच्या चोचीमध्ये असं सामर्थ्य आहे की त्याने चोच त्या मिश्रणामध्ये टाकल्याबरोबर दुधाचा जेवढा भाग आहे ना त्याचे असे खडे तयार होतात. म्हणजे आपण समजा दुधामध्ये लिंबू जर पिळालं त्याचं काय होतं? असे खवले खवले तयार होतात, खडे तयार होतात, ते पाण्याचा भाग वेगळा निघतो. तसं राजहंसामध्ये सामर्थ्य आहे, तेवढं दुधाचं बरोबर भाग ग्रहण करतो आणि पाणी मात्र खालीच ठेवतो. ज्ञानोबा म्हणतात बघा, राजहंसा पुढे चांचूचे आगरडे, तोडी जेवी झगडे क्षीरणे राचे. हे त्याचं निवड त्याला करता येते, बाकी कोणालाच ते करता येत नाही. निसर्गाने किंवा भगवंताने त्याला ते सामर्थ्य दिलेलं आहे. सगळ्याकडं सामर्थ्य. राजहंसाकडे निवडोनी, निवड करण्याची, आणि वेगळे की जे पुन्हा निवड करून त्याचं पृथक्करण करावं हे त्याला सामर्थ्य दिलेलं आहे. बाकी हे सामर्थ्य कोणालाच नाही. निसर्गामध्ये पोपट असतो, तो निवडच करतो की नाही. एखाद्या आम्रवृक्षाला 10,000 आंबे लागतात बघा कधी कधी, आणि बरोबर त्यापैकी जो पिकलेला आहे त्याला पाड लागणं असं म्हणतात. 10,000तून निवड करायची. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जायचा, तो बरोबर फळावर जातो, पण असं कच्च्या फळावर नाही जात. मग पक्षी पिकलेल्या फळाशी झोंबे जायचा, तर बरोबर पिकलेल्या फळावर जातं की नाही. त्याला पण निवड करता येते. आणि आपल्याला रंग दिसतो, आपण दगड एका फळाला मारला की दुसऱ्यालाच लागतो, आपल्याला निवड नाही करता येत, पण त्याला ती करता येते बघा. 10,000 फळं असतात, पण त्याला ईश्वराने ते सामर्थ्य दिलं आहे, बाकी कोणाला नाही. तसं राजहंस नावाचा पक्षी आहे, वेगळे की जे. आता हा झाला राजहंस. सिद्धांतामध्ये काय आहे? अनात्मवर्ग नीर,
सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती दे सविचार राजहंस, त्याला राजहंस असं म्हणतात। जसं तो पाण्याला बाजूला सारतो तसा हा अनात्म समूह, आत्मस्वरूपान वेगळा असणारा जो समूह त्याला पाणी म्हणतात। अनात्मवर्ग नीर, सांडोनी त्याला तो सांडतो, आणि रसरूप आनंदरूप असणारा आत्मा आत्मरसाचे क्षीर त्याचं ते सेवन करतात, हा परमार्थातला राजहंस आहे। आणि त्याची पुढं जर गती चांगली झाली की त्यालाच परमहंस महात्मा असं म्हटलं जातं। हाही त्याचा प्रकारच आहे। हे उदाहरण झालं। पुढे आणखीन, आता हा झाला निसर्गशास्त्राचा अभ्यास करणारा व्यक्ती, अधिकारी। दुसरं उदाहरण कळावं म्हणून ज्ञानोबा आणखीन एक उदाहरण देतात की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत, की अथवा सुवर्ण असतं की नाही, शुद्ध सोन्याचा अलंकार होत नाही। त्या शुद्ध सोन्यामध्ये अलंकारासाठी काही हिनकस भाग टाकावा लागतो, पण त्याचंही प्रमाण ठरलं आहे बरं। जर हिनकस भागाचं प्रमाण कमी असेल तर त्याला आपण 100 नंबरी सोनं म्हणतो। हिनकस भागाचं प्रमाण जास्त असेल मग त्याची असणारी गुणवत्ता कमी कमी होते। 24 कॅरेट 22 कॅरेट असं म्हणतात की नाही सोनं ते, तर जेवढं त्याच्यात प्रमाण असं ते आपल्याला नाही कळत। ते सुवर्णकारांनी जर ते घासलं की त्यांच्याबरोबर लक्षात येतं त्याच्यामध्ये मिश्रण किती आहे, ते आपल्या लक्षात येत नाही। आपण तशा दावा नाही, आपण घेतो तिथं भाग सोडून द्या। मग आता शुद्ध सोनं निवडायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशुद्ध असणारा हिनकस काही भाग आहे, मग निवड करायची। मग ते सुवर्णकार काय करतात, सोन्याचं परीक्षण करतात। ते परीक्षण करता असता 4 प्रकारच्या प्रक्रिया आहे। एक, पहिल्यांदा सोन्याला ठोकतात म्हणजे ताडण करतात, त्याची एक परीक्षा। सोन्याचा अत्यंत पातळ पापुद्रा तयार होतो। मंदिरामध्ये जर आपण गेलो की नाही, चांदी आणि सोनं ते दरवाजावर बसवलेले असतात की नाही, त्याचं कारण काय, तुम्ही जेवढं ठोकाल तेवढं ते पातळ होतं। माऊलींच्या मंदिरामध्ये चांदीचं आहे ना, ते महिरप केलेले आहे, किंवा आपण काही मंदिरामध्ये गेलो की सोन्याचा पत्रा असतो पाठीमागे, जेवढं तुम्ही ठोकाल तेवढं ते विस्ताराला प्राप्त होतं। हे पहिलं परीक्षण। दुसरं परीक्षण कोणतं आहे, त्याला घासतात कसोटीच्या दगडावर। जर ते सोनंच असेल तर सोनंच कळतं, आणि वर सोनं आहे आणि आत पितळ असेल तर मग घासल्याबरोबर काय उघडं पडतं, वा घासल्याबरोबर पितळ उघडं पडतं। हे त्याचं परीक्षण आहे दुसरं। तिसरं परीक्षण, त्यावर आम्ल परीक्षण करतात, म्हणजे ॲसिड टाकतात। खऱ्या सोन्याला डाग पडत नाही, किती काळापर्यंत जमिनीमध्ये ठेवा, त्याला गंज लागत नाही। आणि या 3 परीक्षेतून जर नाही कळालं तर मग सोन्याला अग्निमुखे तापवतात। तेच प्रकार आहे अग्निमुखे। अग्नीमध्ये टाकलं की मग काय होतं, किडाळ तोडून या, त्यामध्ये असणारा जो हिनकस भाग आहे किडाळ, त्याची तोडणी त्याला वेगळं केलं जातं। आणि मग बुद्धिमंत असणारे जे पुरुष असतात सुवर्णकारासारखे, ते काय करतात, केवळ चोखाळ निवडिती। शब्द मागे पुढे होईल बरं ओळीतली, पण अर्थासाठी केवळ म्हणजे फक्त केवळ सोनं, आणि ते कसं हिनकस भागाने रहित म्हणून चोखाळ। अग्निमुखे किडाळ तोडून या, अग्नीच्या द्वारे हिनकस भागाची तोडणी करायची, आणि केवळ चोखाळ निवडिती, केवळ शुद्ध असणारं सोनं त्याची ते निवड करतात। ज्यांना निवड करता येते त्यांनाच काय म्हणतात, बुद्धिमंत म्हणतात। हा व्यवहारातला बुद्धिमंत आहे। परमार्थामध्ये जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहाते अनाने आकारे, तरी घडले एकचे भांगारे परब्रह्मे। विश्व अलंकार आहे आणि ते तयार कोणापासून झालं, परब्रह्म नावाच्या सोन्यापासून। सुवर्णाचे मणी केले, त्याची ते निवड करतात। हा परमार्थातला बुद्धिमंत आहे। दृष्टांतही सांगता येईल, सिद्धांतही सांगता येईल आपल्याला। ज्ञानोबारे सिद्धांत पुढे सांगणार आहे। आणखीन एक तिसरं उदाहरण, ना तरी जाणिवेच्या आयनी करिता ददी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे। दही आहे, दह्यामध्ये 2 भाग, आसार आहे ताकाचा आणि सार आहे लोणी, याची निवड करावी लागेल की नाही। मग आता दुधामध्ये तूप आहे पण प्रक्रियेशिवाय प्राप्त होत नाही। त्यांनी विचार असा सांगितला आहे, दुधामध्ये तूप आहे की नाही, आहे, पण असं काढता येणार नाही। तिळामध्ये तेल आहे की नाही, आहे,
चंदनामध्ये सुगंध आहे की नाही? आहे, पण मग त्याचं घर्षण किंवा प्रक्रिया करावी लागते. तसं जगात देव आहे की नाही? साधना करावी लागते, त्याशिवाय तो दिसतच नाही. घर्षण आहे. मग त्यातला एक प्रकार, दुधामध्ये तूप आहे, पण जर ते वेगळं करायचं असेल तर त्याला चांगलं तापवायचं. इथे नाही, गावाकडे मातीच्या असणाऱ्या डेऱ्यात, चुलीवर, आणि ते मंद अग्नीवर. जास्त अग्नी असेल तर दूध तापत नाही, उतू जातं, आणि ते मंद अग्नीवर तापवावं लागतं. बघा तुम्ही जे दूध तापवतात त्यांना तो अनुभव आहे. जुन्या काळातले शेतकरी मग त्या चुलीमध्ये शेणाच्या गौरीचे खांड तयार करायचे, तुकडे चुलीमध्ये टाकून द्यायचे. सकाळी 10 वाजता दिवसभर काम करायचं आणि 4 वाजता घरी यायचं. तोपर्यंत सुंदर दूध तापतं, बदामी रंग येतो त्याला. फक्त आता एकादशी असल्यामुळे जास्त वर्णन नाही मी करत. सुंदर आणि साईचा असा जाडसर थर तयार होतो. साय बाजूला जर काढली ना तर कधी कधी तुपाचे थेंब त्यावर तयार होतात, तवंग. आणि अशा असणाऱ्या दुधाला कोमट असताना विरजण लावलं की उन्हाळ्यामध्ये लवकर लागतं, हिवाळ्यामध्ये त्याला वेळ लागतो. विरजण लावत असताना ते मोकळ्याच भांड्यामध्ये लावायचा, नाहीतर मग विरजण लावायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, त्याचा उपयोग नाही. नैसर्गिक प्रक्रिया होत नाही, हे निसर्ग आहे त्यामध्ये. ते उन्हाळ्यामध्ये उष्णता जेवढी असेल ना, दमट वातावरण, तेवढं दही लवकरच जमतं किंवा तयार होतं. आणि मग असं चांगलं दही तयार झालं, मातीच्याच भांड्यात लावायचं पुन्हा, मग त्यातलं पाणी शोषलं जातं. असं घट्ट दही तयार झालं की मग त्याला मंथन, रवी वापरायचा आणि मंथन करायचं. ते जमलं पाहिजे, त्याला अनुभव लागतो. बाकीच्या ते जमणार नाही, अनुभव नसेल आणि प्रक्रिया. मग नाही, फोटो रील तयार करण्यासाठी मंथन करायला प्रारंभ केला, म्हणजे शूटिंग काढा कोणीतरी, रील तयार करायची आहे, तर मग मंथन नाही होत, माठाला गेला तडा, असं ते होत असतं. त्याच्यामध्ये कधी गरम पाणी तर कधी कधी थंड पाणी टाकावं लागतं. आणि मग जाणिवेच्या आयनी, जाणीव म्हणजे काय? बुद्धी, आणि आयनी म्हणजे चातुर्य. आपल्या बुद्धीच्या चातुर्याने दधी कडसणी करिता, दह्याची कडसणी, कडसणी म्हणजे घुसळणं. त्याचं जर आपण घुसळण चांगल्या प्रकारे केलं, त्याला ताकदही लागते आणि वेळही लागतो. जर आपण त्याचं घुसळण चांगलं केलं ना तर लोण्याचा भाग असा वरती येतो, तो पुन्हा गोळा करायचा, आणि गोळा तयार झाला त्याचा की पुन्हा तो टिकण्यासाठी ताकात ठेवायचा. तर ताकाशी एकरूप होत नाही. लोणी चांगलं राहतं ताकामध्येच, पण ताकामध्ये एकरूप ते मात्र होत नाही. दधी कडसणी करिता, ताकदही लागते, ते वेगात फिरवावं लागतं जास्त प्रमाणामध्ये. कधी कधी ते मंथन असतं की मंथा म्हणतात त्याला, रवी, त्यालासुद्धा लोणी चिकटतं बघा, ते बाजूला काढावं लागतं. मी सगळं करून सांगतोय तुम्हाला या अनुभवातून. ना तरी जाणिवेच्या आयनी करिता दधी कडसणी. आणि त्यातही असं आहे, मिक्सरमध्ये ते घुसळण्यापेक्षा रवीच्या माध्यमातून घुसळलेलं फार चांगलं. तुम्ही अनुभव घेऊन बघा, मिक्सरमध्ये फिरवलं का तेवढी त्या ताकाला चव लागत नाही, जेवढी त्या मंथनाच्या माध्यमातून केलं की ते शेवटी निसर्ग तो निसर्गच आहे, विज्ञान ते विज्ञान आहे. ना तरी जाणिवेच्या आयनी करिता दधी कडसणी. मग म्हणजे केव्हा? त्या दह्याचं चांगलं मंथन केल्यानंतर. मग अगोदर नाही, अगोदर फक्त दही दिसतं आपल्याला, मंथन केल्यानंतर मग. अनंतरी वाचक शब्द आहे ना हा. मग नवनीत, नवनीत म्हणजे लोणी. कधी दिसतं? निर्वाणी जैसे दिसे. निर्वाणी म्हणजे अत्यंत शेवटी, शेवटी, सुरुवातीला नाही, एकदम शेवटी त्याची सगळी प्रक्रिया झाली की शेवटी म्हणजे पृष्ठभागावर ते नवनीत ज्याप्रमाणे आपल्याला प्राप्त होतं. पण दह्याच्या अंगामध्ये काय आहे? आसार ताकही आहे, लोणी पण आहे, पण निवड करण्यासाठी पुन्हा घुसळण करावं लागतं. तसंच आहे शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यासबुद्धी. निवडिले निरवधी नवनीत हे, मग ज्ञानाग्नि संपर्के कडसिले विवेके. पद आले परिपाके आमोदाशी. व्यासांनी मंथन केलं आहे, ते ज्ञानोबाने पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं. तसं इथंही मंथनच आहे, नवनीत सार आहे, ते प्राप्त होतं. आता ही सगळ्या प्रक्रिया, नवनीताची प्रक्रिया सुगरण असणाऱ्या माता भगिनीसाठी हा दृष्टांत आहे. मागचा दृष्टांत अलंकारावर प्रेम करणाऱ्या सुवर्णकारावर आहे.
त्याचाही मागचा दृष्टांत निसर्गामध्ये फिरणारा व्यक्ती. पण ज्ञानोबांच्या समोर शेतकरी पण आले होते ना ज्ञानेश्वरी ऐकायला. पण त्यांच्याकरता पुढचा दृष्टांत की भूसबी एकवट ओपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जानो आले. भूस आणि बी एकवट एकत्र असतं ना. आता होऊन गेला बघा, ज्वारीचा असणारा कालावधी होऊन गेला, गव्हाचाही कालावधी होऊन गेला. जेव्हा ते जुन्या काळामध्ये आतासारखं काही मळणी यंत्र नव्हतं, मग त्या काळामध्ये खांब ठेवायचा, ती जागा सारवायची. खांब रोवला की त्याच्या भोवती सगळे ज्वारीचे कणस आणून ठेवायचे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या बैलाची पात जुंपायची आणि ती त्याच्यावर फिरवायची. ते बैलाच्या वजनाने किंवा लहान मुलं खेळायला जायचे त्याच्यावर, उड्या मारायच्या फक्त, बाकी काही उपयोग नाही त्यांचा, हाच उपयोग आहे. आणि मग त्यातून ते धान्य आणि कोंडा त्या कणसापासून वेगळा होतो. मग पुन्हा एक मळा तयार करायचा, त्याच्यावर ते धान्य पुन्हा उपणायचं. त्याकरता वाऱ्याची वाट बघायची, उंचीवर जायचं. मग काय होतं, मळणी यंत्राच्या माध्यमातून, त्या जुन्या काळातली मळणी ते केल्यानंतर काय होतं, भूस म्हणजे कोंडा आणि त्यामध्ये असणारे धान्याचे कण बी एकवट आहे. पण मग वाऱ्याच्या माध्यमातून जर आपण त्यांना ओपणलं, शब्द असाच आहे बरं, ओपणिता, ती प्रक्रिया सुपातून पण होते पण त्याला मात्र कमी धान्य लागतं. आणि जर आपण त्या मळ्यावर जाऊन ते ओपणलं की जास्त प्रमाणात धान्य शुद्ध प्राप्त होतं. सुपामध्ये सुद्धा कोंडा कोंडा पुढं येतो, धान्य चांगलं पाठीमागे राहतं. आणि जर वाऱ्याच्या माध्यमातून ओपणलं तर राहे घनवट. घनवट म्हणजे काय, वजनदार सारभूत असणारं धान्य राहे आणि ते उडे ते फलकट जाणो आले. सोपी व्याख्या आहे, उडे ते फलकट, राहे ते घनवट. तसंच आहे ज्ञानोबाचा सिद्धांत पुढे बरं. या दृष्टांतामध्ये योजना फार गोड आहे. जितका जितका दृष्टांत सिद्धांताच्या जवळ घेऊन जाईल तितकी ज्ञानोबा योजना करतात. सोपी व्याख्या आहे, भूस आणि बी एकत्र आहे, कोंडायुक्त धान्य येते, ओपनला आपण वाऱ्याच्या माध्यमातून. राहे बघा बरं, वारा ज्याला घेऊन जाऊ शकत नाही ते राहे म्हणून घनवट धान्य आहे. आणि वारा ज्याला घेऊन जातो उडे ते फलकट आहे. तुकोबारांना विचारलं, फलकट काय आहे? फलकट तो संसार, येथे सार भगवंत. तसंच आहे, आपण जर विचार केला तर विचाराच्या माध्यमातून ज्याचा निराश होतो ते फलकट संसाराचं स्वरूप आहे. आणि विचार ज्याच्यासमोर टिकत नाही त्याला परमात्मा असं म्हणतात. ही सोपी व्याख्या आहे. आपण विचार केला शास्त्राचा, विचारापुढे जे टिकत नाही, थोडंसं बारकाईने बघावं लागेल, विचाराच्या पुढे जे टिकत नाही त्याला प्रपंच म्हणतात. आणि विचारच ज्याच्या पुढे टिकत नाही त्याला परमात्मा म्हणतात. जाणीव चेतन रिगे विचार मागोता पाऊली निघे तर काही निघे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. ते ज्ञान म्हणजे सर्वभूत ज्ञान असं त्याचा अर्थ आहे. भूसबी एकवट ओपणिता राहे घनवट. आणि ही ओवी आली बघा 9व्या अध्यायामध्ये. वार याची आधारसा पडिन्नला कोंडा का नुरेची जैसा आणि कणाचा पैसा राशी वाजोडे. तशी ओवी आली ना 9व्या अध्यायामध्ये. हीच ओवी येते, दृष्टांत हाच आहे. ओपणिता राहे घनवट सारभूत धान्य राहतन उडे ते फलकट जाणो आले तैसे. सिद्धांत इथं आहे बरं या चारही दृष्टांताचा. तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. या ओवीचा अनुभव घेतला पाहिजे. एकतरी ओवी अनुभवावी तर ती अशी सिद्धांताची ओवी अनुभवावी. विचारिता निरसले, विचारा वाचून न पविजे समाधान. सगळ्यात महत्त्वाचा काय आहे? विचार. त्यालाच आपण विवेक असं म्हणतो. आणि विवेकाच्याद्वारे जेव्हा आपण विचार करतो तो विचारही पुन्हा सत्शास्त्रसंमत विचार असावा. योग वासिष्ठामध्ये आपल्या पारमार्थिक कल्याणासाठी काही उपाय सांगितले. त्यामध्ये अध्यात्मविद्याधिगमः साधुसंगती एवच वासना संपरित्यागः
प्राणस्पंद निरोधनम, आपल्या मनावर विजय संपादन करायचं असेल तर त्याला 4 उपाय त्यांनी सांगितले आहेत. योग वासिष्ठामध्ये पहिल्यांदा अध्यात्मविद्या प्राप्त करून घ्या, ज्यालाच आपण आत्मज्ञान असं म्हणतो. त्यासाठी आपण साधूंची संगती करा. आपल्या जीवनातल्या सगळ्या वासना यांचा चांगल्या प्रकारे परित्याग करा आणि प्राणस्पंद निरोधनम, प्राणावर विजय संपादन करा. सोपा उपाय आहे. समजा एखाद्या काळामध्ये आपल्या मनामध्ये वाईट विचार आला, येऊ शकतो, अनंत जन्माचे संस्कार असतात मनावर. वाईट विचार आला की सगळा श्वास बाहेर टाकायचा पूर्ण, आणि श्वासच घ्यायचा नाही. जेव्हा प्राण व्याकुळ होतो की नाही, तेव्हा मनाला विचारच करता येत नाही. मन हतबल होऊन जातं आणि तेवढा वेग जरी वाईट विचाराचा थांबला की आपण बऱ्याच मोठ्या अधपतनापासून वाचू शकतो. का? प्राणस्पंद निरोधनम. प्राणाचा जर आपण निरोध केला तरी आपलं मन बुद्धी विचार करू शकत नाही. असे त्याचे प्रकार आहेत. त्यामध्ये अध्यात्मविद्याला पहिला क्रमांक दिला आहे. अध्यात्मविद्याधिगमः साधुसंगतिरेवच वासना संपरित्यागः प्राणस्पंद निरोधनम, हे 4 उपाय सांगितले. मग अध्यात्मविद्येमध्ये काय होतं? विचार केला जातो. मग त्या विचारामध्ये 2 तत्वाचं पृथक्करण करायचं आणि विचार करता करता ज्याचा बाध होतो, निराश होतो, जे खोटं ठरतं किंवा विचारापुढे टिकत नाही, विचाराला हेतू द्यावे लागतात ना. जसं की काल आपण पंचदशीचा संबंध पाहिला की पंचकोश आपल्या समोर आले आहेत. स्थूल देहामध्ये अन्नमय कोश आहे, कारण देहामध्ये आनंदमय कोश आहे आणि सूक्ष्म देहामध्ये प्राणमय, विज्ञानमय आणि मनोमय असे 3 कोशाचा समावेश होतो आहे. मग आता आपल्याला विचार करायचा की यापैकी आत्मा कोणता आहे. आत्म्या स्वरूपाचा विचार करत असताना त्याला हेतू द्यावा लागतो. स्थूल देह आत्मा होऊ शकत नाही. का? कार्यत्वात, कार्य असल्यामुळे. हे अन्नापासून तयार होतं, अन्नावरच राहतं, शेवटी मातीमध्ये जातं. म्हणजे हे कार्यत्वात हा विचार केला की या स्थूल देहाला आत्मत्व प्राप्त होत नाही. पुढे प्राणमय कोश जडत्वात, नंतर मनोमय कोश विकारित्वात, विज्ञानमय कोश विलयाद्यवस्थावत्वात आणि आनंदमय कोश आत्मा का नाही? कादाचितकत्वात. तो कधी असतो कधी नसतो, हा विचारच आहे की नाही. मग या विचाराने जेव्हा आपण प्रारंभ केला तेव्हा विचारिता निरसले स्थूल, सूक्ष्म आणि कारण यांचा बाध होऊन जातो. हेतू दिल्यामुळे कार्यत्वात, जडत्वात, विकारित्वात, विलयाद्यवस्थावत्वात आणि कादाचितकत्वात या 5 हेतूंच्या माध्यमातून विचार केला की विचारिता निरसले, निराश होऊन गेला पंचकोशाचा किंवा स्थूल देहाचा, आणि ज्याचा निराश होतो ते प्रपंच. ज्ञानोबांची प्रपंचाची व्याख्या आहे बरं. विचारिता निरसले ते प्रपंच, तो प्रपंच आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हा पंचविषयाचा संबंध आणि या पंचविषयाचा विस्तार म्हणजे जग, म्हणून त्याला प्रपंच म्हणतात. आणि ज्ञानीपुरुष काय करतात? प्रपंच असार आहे ना, लठिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरी विन, म्हणून त्याचा ते परित्याग करतात. मंथोनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी, म्हणून त्याचा ते परित्याग करतात. विचारिता निरसले ते प्रपंच, विचाराने सदा विचारी तस्मात जगत जीव परात्मना. तिथं प्रपंच कोणाला म्हटलं? जीवभाव, जगतभाव बाधे, त्याचा बाध होतो. बाध झाला की तो प्रपंच आहे. जीवत्वसुद्धा प्रपंचामध्ये येतं बरं. म्हणजे आपण म्हणतो ना मी अहम, हा सुद्धा प्रपंचातलाच एक भाग आहे. आणि जीव जोपर्यंत आपला बाध करत नाही तोपर्यंत त्याला परब्रह्माची प्राप्तीसुद्धा होत नाही. हाही प्रपंचच आहे. म्हणजे कुठपासून प्रपंच? ममतेपासून तर अहंतेपर्यंत हा सगळा प्रपंचच आहे. अहंता आणि ममता हे प्रपंचाचं स्वरूप आहे. आणि जेव्हा यांचा परित्याग होईन विचाराने, मग इदंतेसी वाळले, जे मीपणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपुले आपणची. विचाराचे द्वारे ज्याचा निराश होतो, बाध होतो, जे खोटं ठरतं त्याला प्रपंच असं म्हणतात. आणि प्रपंचाचा महापुरुष सहज परित्याग करतात. सहजे
सांडवले, हे सहजे शब्द फार महत्त्वाचा आहे बरं. त्यागासाठी त्यांना अट्टास करावा लागत नाही. ज्याच्यामध्ये सहज त्याग होतो ते अध्यात्मातली सर्वश्रेष्ठ अवस्था असते. सहजे सांडवले, सहज त्याग होण्यासाठी विचाराची परिपक्वता यावी लागते. झाडाला एखादं फळ पिकलं तर ते झाड त्या फळाला सहज सोडून देतं. परिपाकाची वेळे फळ देठे ना देठ फळे, न धरे तैसे स्नेह खुळे, सर्वत्र होय वृक्ष का वेली लोटती फळे आली. जर त्या वेलीला किंवा वृक्षाला फळ आलं आणि परिपक्व झालं की देठ बरोबर त्या फळाला सोडतं, याला सहज त्याग असं म्हणतात. आणि साधू महात्म्याकडून सहज त्याग होतो. म्हणून प्रपंच सहजे सांडवले. आणि एकदा प्रपंचाचा त्याग झाला की मग कोणतं अगोदर करावं? परमात्म दर्शन अगोदर करावं का प्रपंचाचा त्याग अगोदर करावा? या ओवीनुसार पाहिलं तर प्रपंचाचा त्यागच अगोदर करावा. का बरं? प्रपंचाचा त्याग झाला की मग जे उरतं ते आपलं स्वरूपच आहे. शेवाळ दूर केलं की पाणी प्राप्तच आहे. ढगांचा पडदा दूर करा, सूर्य प्राप्तच आहे. तसं अहंता आणि ममता याचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान, यांचा परित्याग झाला की मग, हा शब्द महत्त्वाचा आहे बरं, अगोदर एवढी साधना मानावी लागेल सगळी. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, सद्गुरूंची शरणागती, त्यांनी केलेला महावाक्याचा उपदेश, त्याची झालेली अंतःकरणाची साधकाची अंतर्मुख वृत्ती, आणि त्या वृत्तीने अहम ब्रह्मास्मी असा बोध प्राप्त झाला की मग प्रपंच सहजे सांडवले. सहज तो प्रपंचाचा जीवत्वाचा त्याग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रपंचाचा त्यागच होत नाही. ज्ञानोबरांनी संसाराचा त्याग सांगत असताना 16व्या अध्यायामध्ये एक सांगितलं आहे, तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही, सांडीजे अशेषही संसार जात. सगळ्या संसाराचा परित्याग करायचा असेल तर त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. कुठपर्यंत अहंकार? मी ब्रह्म आहे हा सुद्धा अहंकारच आहे. आणि त्याचाही जेव्हा परित्याग होईल तेव्हा खऱ्या अर्थाने तो ब्रह्म होईल. ते अहम ब्रह्म, तो का म्हणे अहम ब्रह्म, आड येऊनेदी भ्रम, विचारुनी अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली, म्हणून त्याला बाद सामानाधिकरण्य असं म्हणतात. मला सुद्धा म्हणजे जीवाला सुद्धा स्वतःच्या जीवत्वाचा जेव्हा बाद करता येईल, जीवत्वही खोटं आहे असं जेव्हा त्याला मान्य होईल तेव्हा खऱ्या अर्थाने प्रपंचाचा त्याग होईल. आणि तो म्हणला नाही नाही सगळं जगत मिथ्या आहे, मी तेवढा खरा आहे, तर हा तर मग चांगला प्रपंच आहे. पुन्हा हे प्रपंचाचं बीज आहे. विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, त्यांच्याकडून सहज त्याग होतो. मग तत्वता, तत्वता म्हणजे खरोखर ज्ञानी पुरुषांना काय उरलं? तत्व उरले. जे उरतं ना ते देवाचं स्वरूप आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा पाठामध्ये एक वाक्य सांगत असतात, दिसतो तो देव नाही, कळतो तोही देव नाही, उरतो तो देव आहे. दिसतो म्हणजे काय? दिसतो तो देव का नाही? सगुण रूपाने दिसतो बरं, तो भाग सोडून द्या, या वाक्याचं तात्पर्य वेगळ्या अर्थाने घ्या. दिसतो तो देव का नाही? कारण मुळामध्ये तत्व इंद्रियांचा विषय नाही ना होत. जर त्याला इंद्रियाचं विषयत्व आलं तर तो दिसण्याचा विषय होईल. आणि जे जे इंद्रिय गम्य असतं याचा अर्थ ते दृष्ट असल्यामुळे दृश्य आहे, विनाश आहे. दिसतो तो देव नाही. म्हणजे आम्हाला देव कळाला. कळाला म्हणजे तुमच्या अंतःकरणाच्या वृत्तीचा किंवा बुद्धीचा तो जाणण्याचा विषय झाला. आणि जे ज्ञेय होतं ते सुद्धा जड असतं. म्हणून परमात्मा कळतो, ज्ञानाचा विषय तो होतच नाही, कळतो तो सुद्धा देव नाही. मग सर्व प्रपंचाचा बाद झाल्यानंतर जो उरतो अवशिष्ट राहतो सर्व निषेधावधिभूत असं त्याला म्हणतात शास्त्रीय परिभाषेमध्ये. उरतो तो देव आहे आणि तत्त्वज्ञानी पुरुषाला ते उरतं. सर्वांचा निराश केला ना, पंचकोशाचा, 3 देहाचा सर्वांचा बाध केला विष्टी संबंधाने,
आणि समष्टी संबंधाने जगताचा बाध केला की मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. तत्व शिल्लक राहिल्यामुळे तत्व हे नित्य आहे, त्याचा बाध होत नाही. आणि प्रपंच सहजे सांडवले म्हणून अनित्य आहे. म्हणून ज्ञानी पुरुष विवेकी फार मोठे आहे. विवेकी कशामुळे? हे सगळं त्यांना कळाल्यामुळे. मनोनी अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही. निष्कर्ष दोहीही देखील असे. अनित्याच्या ठाई जो पदार्थ अनित्य आहे त्याच्या ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषांना आस्तिक्य बुद्धी, आस्तिक्य बुद्धी म्हणजे सत्यबुद्धी. जो पदार्थ अनित्य आहे त्या अनित्य पदार्थाच्या ठिकाणी तो सत्य आहे अशी त्यांना बुद्धी अजिबात नसते. आणि जो सत्य आहे त्याच्या ठिकाणी तो अनित्य आहे अशीही बुद्धी नसते. म्हणजे काय? अनित्याच्या ठिकाणी सत्यबुद्धी नाही आणि सत्य असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी तो अजिबातच नाही अशी अभाव बुद्धी नाही. कारण का? निष्कर्ष दोहीही देखील असे. या दोन्हीचाही निष्कर्ष, निर्णय, सिद्धांत त्यांनी चांगल्या प्रकारे जाणलेला आहे. म्हणून अनित्य पदार्थावर ते कधीच प्रेम करत नाही. ते प्रेम कोणावर करतात? नित्य असणाऱ्या आपल्या स्वरूपावर. पंचदशीकाराने हे पहिल्याच प्रकरणामध्ये सांगितलं आहे. इयमात्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूयासम इति प्रेम आत्मनि इक्षते. आपल्याला कधीसुद्धा मी नसावं असं वाटतं का? कधीच नाही वाटत. मी कायम असावं असं वाटतं की नाही? हे आपलं कायम असावं हे आपलं आपल्यावर असणारं प्रेम आहे. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगा पडे. त्याचंही बीज हेच आहे. मला मरण कधी येऊ नये, मी अजर अमर असावं हे सगळ्यांची अपेक्षा आहे. सर्व सत्ता माझ्या ताब्यात असावी, कारण तो सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून अनित्य पदार्थावर त्यांना आस्तिक्य बुद्धी कधीच नसते, सत्यबुद्धी नसते. दोन्हीचाही निष्कर्ष त्यांनी पाहिला आहे. तत्वता तत्व उरले ज्ञानियांशी. ते कसं प्रपंचाचा परित्याग करतात ना विचाराच्या माध्यमातून. शंकराचार्य एकदा भिक्षा मागण्याकरता चालले. संन्यासी महापुरुषाने भिक्षाटन करावं. मग देशोदेशीचे असणारे राजे महाराजे श्रीमंत लोक त्यांना आग्रह करायचे की आज आचार्य आपण आमच्याकडे भिक्षा ग्रहण करण्याकरता यावं. मग ते आचार्यच आहे ना. कोणाच्या घरचं अन्न खावं हा पहिल्यांदा विवेक असावा. सगळ्यात पहिला विवेक इथं आहे. आणि बहुतेक तो आपल्याकडे फार कमी असतो. कारण सुरुवातच जीवनाची सेवनापासून होते की नाही, आहारापासून मग रक्त तयार होतं, विचार बदलतात. कोणाच्या घरचं अन्न खावं आचार्याने सगळे आग्रह करायचे. पण आचार्याने ठरवलं की नाही, आपण ज्या घरामध्ये तुळशी वृंदावन असेल अंगणामध्ये त्या घरी जायचं. म्हणून आचार्य एका घरामध्ये गेले. त्या घरामध्ये ती माई भिक्षा वाढण्याकरता आली. भवती भिक्षाम देही. भिक्षा वाढली पण चेहऱ्यावर मात्र म्लानता दिसली, नाराजी दिसली. शंकराचार्याने विचार केला, ज्यात ही आई आपल्याला भिक्षा वाढते आहे, धार्मिक आहे, आणि हिच्या चेहऱ्यावर मात्र अप्रसन्नता, आपलं कर्तव्य आहे. ज्यांचं आपल्यावर उपकार आहे त्यांच्या आपण काहीतरी उपयोगी पडलं पाहिजे. विचारलं, आई तू नाराज का आहे? म्हणजे महाराज, प्रपंचामध्ये अडचणी खूप असतात. एक सारिता तो पुढे उभे एक, एकीचं निराकरण करावं का दुसरी समोर राहते. किती अडचणी सांगाव्या? आम्ही तोंड देतोय अडचणीला पण प्रश्न काही संपत नाही. म्हणजे झालं काय? जोपर्यंत मुलगा नव्हता तोपर्यंत मुलगा नसल्यामुळे दुःखी होतो. आता मुलगा प्राप्त झाला आणि 8 वर्ष झाली तर मुलगा बोललाच नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत. म्हणजे मुलगा असला तरी दुःखी, नसला तरी दुःखीच आहे. म्हणजे मुलगा का बोलत नाही काय माहिती? आणा बरं मुलगा. तो मुलगा समोर आला. मुलगा आतून तृप्त होता. त्याने कधी कोणता पदार्थ खाण्याची इच्छाच केली नाही, स्तनपानसुद्धा केलं नाही. आणि वडिलांनी विचार केला, बोललाच नाही तर गायत्री मंत्र म्हणणार नाही, व्रात्यपणा येईल की नाही, ब्राह्मणत्व सिद्ध होणार नाही. वडीलही नाराज आणि आई नाराज. शंकराचार्याने पाहिलं, हे धुळीत पडलेलं रत्न आहे, पण यांना मात्र ते ओळखू आलं नाही. सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे. दृष्टांत यासाठी सांगितला बरं विस्तार. ते फक्त मूळ ओवी ध्यानात ठेवा. विचारिता निरसले.
आणि मग शंकराचार्यांनी त्याला प्रश्न विचारला, कस्त्वं शिशो कश्य कुतोसी गंता किन्नाम ते त्वं कुत आगतोसी एतन्मयुक्तं वद चार्वकत्वं मत प्रीतये प्रीती विवर्धनोशी. तू कोण आहे? 8 वर्षापर्यंत मुलगा बोललाच नव्हता ना. शंकराचार्यांचं वाक्य ऐकल्याबरोबर त्याला वाक्यकृपा प्राप्त झाली आणि त्या असणाऱ्या पुत्राने जे उत्तर दिलं त्याने आपला असणारा बोध हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे सांगितला, म्हणून नावच पडलं हस्तामलक. त्यातला पहिला श्लोक आला. आचार्याने विचारलं, कस्त्वं शिशो, तू कोण आहे? पण त्यांनी सांगितलं, निराश कसा केला बघा, विचारिता निरसले ते प्रपंच सहज सांडवले. त्यांनी निराश कसा केला, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपः. म्हणजे 4 वर्ण 4 आश्रम मनुष्य देव आणि यक्ष किती झाले? 11. 4 आणि 4 8 आणि 3 11. 11 प्रकारे त्याने निराश केला. विचारिता, मी मनुष्य नाही, विचारच आहे की नाही, देव नाही, यक्ष नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास, मी काहीच नाही, प्रपंचे सहजे सांडवले. मग काय आहे? तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. कोण आहे? निजबोध रूपः. आणि म्हणून अनित्य पदार्थावर त्यांचं प्रेम नाही, म्हणून आणि त्याच्या ठाई त्या आस्तिक्य बुद्धी नाही. निष्कर्ष तोही देखील असे. आणखीन काही विचार उद्या करू. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.